अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते। या दिवशी शुभ कार्य केली जातात। हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते। यंदा 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया येत आहे। त्याची शुभ वेळ, महत्व आणि उत्सव साजरा करण्यामागचं कारण जाणून घेऊया। अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहनं, घर, मालमत्ता इत्यादी वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। असं मानलं जातं की या दिवशी धार्मिक कार्याबरोबरच दानधर्म केल्याने शुभ फळ मिळतं आणि संपत्तीत वाढ होते। अक्षय तृतीया साजरी करण्यामागची कारण जाणून घेऊया। पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला। म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो। यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती सुद्धा साजरी केली जाते। दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झाली। तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचाही जन्म याच दिवशी झाला होता। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्याबरोबरच भुकेलेना अन्नदान करणं हे सुद्धा शास्त्राने सांगितलेलं आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितलं होतं। या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ फळ मिळतं। महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचं लेखन सुरू केलं। या ग्रंथात श्री भगवद्गीता सुद्धा समाविष्ट आहे। असं मानलं जातं की या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचं पठण केलं पाहिजे। नरनारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतीर्ण झाले असं मानतात, म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो। महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय्य पात्र दिलं। अक्षय्य पात्र म्हणजे जे कधीच रिकामं नसतं, ते नेहमी अन्नाने भरलेलं असतं, ज्यातून पांडवांना कायम अन्न मिळत होतं। अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षय्यपणे टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीयेला लक्ष्मी पूजा करून आपण तीही साजरी करूया।